उरण तालुका अंतर्गत बोकरविरा येथे गणेश क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। उरण तालुका अंतर्गत बोकडविरा येथे गणेश क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रोफेसर एल बी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मेघनाथ तांडेल, भगवान पाटील, हेमलता पाटील, मानसी पाटील आदी मान्यवरांसह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, खेळाडू व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील यांनी आयोजकांची प्रशंसा करत कबड्डीसारख्या खेळाला चांगला दर्जा देण्याचे काम होत आहे याबद्दल आनंद व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। सोबतच खेळाडूंच्या प्रॅक्टिससाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीकडून मॅट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही माननीय विवेक पाटील यांनी जाहीर केले। कबड्डीच्या खेळाला सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम हे गणेश क्रिकेट क्लब सातत्याने करत असतं। किंबहुना त्याच्या पुढे जाऊन म्हणेल कबड्डी हा खेळ या उरण तालुक्यामध्ये कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने हे गणेश क्रिकेट क्लब आणि बोकडविरा ग्रामस्थांच्या माध्यमातून होत असतं। त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। सर्व खेळाडूंना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण या खेळामध्ये फक्त खेळण्यापुरतं नव्हे तर आपली वैयक्तिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा खेळाकडे बघितलं पाहिजे। अतिशय अभिमानाने सांगतो, आता सूत्रसंचालकांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचा उल्लेख केला। जे स्वप्न आम्ही पाहत होतो, आमचे संचालक या ठिकाणी सूर्यकांत ठाकूर आहेत की ऑलिम्पिक पर्यंत आपला खेळाडू पोहोचला पाहिजे। अतिशय अभिमानाने आणि आनंदाने सांगतो की येत्या रिओ ऑलिम्पिक जे होणार आहेत 2016ला त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्सची खेळाडू आयोनिका पॉल ही त्या ठिकाणी सहभाग मिळवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। आमचं स्वप्न पूर्णत्वाकडे चालल्यासारखं दिसत आहे आणि 100% हे स्वप्न पूर्ण होईल अशी खात्री मला वाटते आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं। कबड्डी जरी ऑलिम्पिक पर्यंत पोहोचला नसला तरी लवकरच पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, का शक्यता आहे। आपल्यापैकी काही खेळाडू निश्चितपणे ऑलिम्पिक पर्यंत पोहोचतील असा विश्वास मला वाटतोय। आणि नुसता विश्वास ठेवून बोलून होत नसतं, तर खेळाडूंसाठी काही मदत करणं गरज असते। म्हणून कालच आम्ही काही चर्चा केली आणि आपल्या ह्या उरण तालुक्यामधल्या फक्त ठराविक गावामध्येच कबड्डीच्या खेळणारे संघ आहेत। त्या संघाची एक चांगली सोय म्हणून या विभागामध्ये कबड्डी खेळायला कायम प्रॅक्टिस करण्यासाठी मॅचची व्यवस्था कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे। सर्व संघांना आज आहेत त्या संघांना आणि नव्याने होत असणाऱ्या संघांना मी विनंती करेन की याच्या पुढची प्रॅक्टिस आपल्या ह्या उरण तालुक्यामध्ये सर्वांनी मॅटवरच करायची। एक नजर टाकूया कबड्डी स्पर्धेवर। वाह